कसबा बावड्यातील रेणुका मंदिराच्या बाजूला असलेल्या 100 फुटी रस्त्यावर आमदार सतेज पाटील यांच्या निधीतून 3 लाख रुपये खर्चून पथदिवे बसवण्यात आलेत। या पथदिव्यांमुळे हा रस्ता आता उजळून निघालाय। या रस्त्यावर एका बाजूला 8 खांब उभे करण्यात आले आहेत। या ठिकाणी विजेची सोय झाल्याने लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे। पावसाळा वगळता सर्व ऋतूत या रस्त्यावर सकाळ संध्याकाळी फिरायला येणाऱ्या लोकांची गर्दी असते। मात्र पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळी अंधार पडल्यावर लोक या रस्त्यावरून फिरायचं बंद व्हायचे। आता मात्र या ठिकाणी पथदिवे बसवण्यात आल्यानं लोकांनी समाधान व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। मग आता या लाईटची आता या ठिकाणी सोय झालेली आहे। सकाळ संध्याकाळी येणाऱ्या लोकांसाठी चांगली सुविधा झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की मागं स्ट्रीट लाईनचं काम हे आज या ठिकाणी केलेलं आहे आणि ते बऱ्याच लोकांना या गोष्टीचा म्हणजे चांगल्या प्रकारे फायदा होतो। कारण का सकाळ संध्याकाळी येणारे लोक या ठिकाणी फिरायला येतात, चालायला येतात, काही लोक व्यायाम करायला येतात। त्या लोकांसाठी हा लाईटची कामगिरी जी केलेलं आहे ते योग्य पद्धतीने झालेलं आहे। कारण ह्या रोडला वाहतूक नाही आहे आणि वाहतूक नसल्यामुळं संध्याकाळी भरपूर लोक फिरायला असतात, पण लाईटची व्यवस्था नसल्यामुळे तर फार अडचण झाली होती। ते साहेबांनी लाईट लावल्यामुळं त्याचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोल्युशन काढलेलं आहे आणि ते सर्वांना आवडलेलं आहे। या रस्त्यावरून ये जा करणं कठीण होत होतं, परंतु बंटी साहेबांनी या रस्त्यावर दिव्याची व्यवस्था केलेली आहे आणि खरोखर आम्हासारख्या वयस्क मंडळींना ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। हे जे विधायक कार्य साहेबांनी केलेलं आहे याबद्दल आम्ही वयस्क मंडळी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। दरम्यान कसबा बावड्याला जोडणारा हा शॉर्टकट रस्ता आहे। पोवारमळा, वाडकरमळा, वागळेमळा, जावडेकर पार्क, रमणमळा आदी परिसरात राहणारे लोक हा शॉर्टकट रस्ता म्हणून त्याचा वापर करत असतात। विजेची सोय झाल्यानं आता इथल्या लोकांची चांगली सोय झाली आहे।